मी मरायला तयार आहे, तुम्ही कोण मला वाचणारे? आता अंमलबजावणीचं काय करायचं? याने उलट सरकारला सांगायला पाहिजे, तुमच्या आयाला म्हणायचं सरकारला इथं सलाईन बी लावा. याने सरकारला सांगायला पाहिजे सलाईन बी लावा, तुमची आई इथे आणि आमची अंमलबजावणी करा. त्या अधिकाऱ्याला सुद्धा सांगायला पाहिजे, तुमचे डॉक्टर घेऊन या, आमची अंमलबजावणी करा आणि मग सलाईन लावाल तुमचे मारा. हे आपलेच उठतात, आपलेच सलाईन लावतात, आपलेच घोषणा देतात, आपलेच झक मारतात. सरकारला टेन्शन आहे का? खुशाल घरी झोपले सरकार. त्यांना माहिती याला मरून देत नाहीत. मग कशी काय आम्हाला जातीला आरक्षण मिळेल? कसं काय? आपलेच लोक आपले ते सरकारला धारेवर धरायचं, तर आपले लोक मला इकडे येऊन सलाईन लावित. हे 20 जणांमुळे आपली अंमलबजावणी रोखडी. आता कोण कोण होते मला नाही सलाईन लावायला. येईन झोपीत मला सलाईन लावल्या. मी आता त्या तोडून टाकल्या. मला जर कळायला लागलं मी तोडून टाकल्या. आणि हे बी 5 मिनिटात आत काढत आहे, ते तोडून टाकणार आहे मी लगेच. हे सुद्धा ठेवणार नाही माझ्या हातात. मला जातीपेक्षा तुम्ही मोठे नाहीत. मला माझ्या जातीला आरक्षण द्यायचंय. आणि सरकारच्या ओरावर बसून जर नाही घेतली अंमलबजावणी, तिथून पुढं मला बी खानदानी मराठ्याचं नाही. आश्वासनं मिळालेली आहेत, आश्वासनं कुठेही पूर्ण झालेली नाही. तसंच हा प्रकार आहे का? पूर्ण समाजाला मुख्यमंत्र्यांनी फसवलेला आहे का? हा एक प्रकार आहे. आणि याच्यात खरं तर प्रकृती खालवते आहे, पण ते जर लढा देत आहे, परंतु मुख्यमंत्री सरकार काय त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपण पाहतो. सरकार असंच आपण पाहिलं असेल की त्यावेळी जेव्हा लाठीचार्ज झाला होता त्यावेळी पण मी आज